श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. नवरात्र उत्सवाची सुरुवात प्रतिपदा तिथीला घटस्थापनेपासून होते. या दिवशी घटस्थापना कलश स्थापना केली जाते. परंतु ही घटस्थापना कलश स्थापना शास्त्रानुसार विधीनुसार होणे गरजेचे आहे. त्यामध्ये एकही चूक होता कामा नये. जर असे झाल्यास आपले 9 दिवसाचे व्रत हे निष्फळ होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात की घटस्थापना कशी करायची. सुरुवातीला आपण घटस्थापना करण्यासाठी लागणारे साहित्य जाणून घेऊयात. त्यानंतर विधिवत घटस्थापना कशी करावी याबाबतची माहिती बघूयात. घटस्थापनेसाठी खालील साहित्य लागणार आहे. आपल्याला वातीसाठी कापूस लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला देवीचे ओटीचे साहित्य लागणार आहे. पाने, हळद, कुंकू व घटासाठी दोरा लागणार आहे. त्याच्यानंतर देवीचे सौंदर्य साहित्य देखील काढून ठेवा. पूजेसाठी फळे घटासमोर व देवासमोर काढण्यासाठी रांगोळी पण लागेल. आणि 7 प्रकारचे धान्य लागणार आहे. त्याच्यामध्ये 7 विविध प्रकारचे आपण कोणतेही धान्य घेऊ शकतो. जसे की मूग, मसूर, ज्वारी, तांदूळ, हरभरा, बाजरी, गहू असे कोणतेही धान्य घेऊ शकता. याद्वारे आपण वेदिका तयार करणार आहोत. त्याला लावण्यासाठी दिवा लागणार आहे. हा दिवा आपल्याला अखंड 9 दिवस लावायचा आहे. आणि आपण जी मातीची वेदिका तयार करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला पाटी लागेल. तसेच पाट, लाल रंगाचे कापड, मातीचे मडके, कलश, तांदूळ, पानाचा विडा व देवीचा फोटो या सर्व गोष्टींची आपल्याला घटस्थापनेसाठी गरज भासणार आहे. आता बघूयात की कलश स्थापनेची दिशा कोणती असावी. वास्तूनुसार नवरात्रीमध्ये कलश स्थापना अधिक महत्त्वाचे आहे. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी कलश नेहमी ईशान्य दिशेला ठेवायला हवा. ही दिशा देवाची मानली जाते. यामुळे घरात समृद्धी टिकून राहते. जर तुम्हाला ईशान्य दिशेला कलश ठेवता येत नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला कलश स्थापना करू शकता. दक्षिण दिशेला कलश ठेवणे टाळावे. आता कलश कोणत्या धातूचा असावा. नवरात्रीच्या विधीसाठी कलश हा नेहमी तांब्याचा किंवा पितळेचा असावा. या धातूंना हिंदू धर्मात पवित्र मानले गेले आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. कलश स्थापित करण्यासाठी प्लास्टिक, लोखंड किंवा कृत्रिम साहित्याचा वापर करू नका. तसेच कलशावर आंब्याची डहाळे, सुपारी, देठाची पाने, नारळ, लाल कापड आणि नाडा बंडल बांधून कलश स्थापना करा. कलश स्थापनेसाठी शुभ मुहूर्त कोणता आहे ते बघूयात. गुरुवार 3 ऑक्टोबर रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदीय नवरात्री सुरू होत आहे. सकाळी 6:07 ते 9:30 कलश स्थापनेचा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर 11:37 ते 12:23 अभिजित मुहूर्त अतिशय शुभ राहील. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घटस्थापना करता येईल. सर्वप्रथम घटस्थापना आपण ज्या ठिकाणी करणार आहोत ती जागा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर त्या ठिकाणी पाट ठेवायचा आहे. पाटाच्या वरती लाल कापड टाकून त्याच्या भोवती सुंदर अशी रांगोळी काढून मस्त सजवायचे आहे. देवीला लाल वस्त्र हे अतिशय प्रिय असतं. त्यामुळे देवीच्या आसनावर लाल रंगाचे कापड टाकायचे आहे. आता घटासाठी आपण तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या घ्यायचे आहेत, कारण ते शुभ मानले जाते. त्यानंतर देवीचा फोटो किंवा मातीची मूर्ती सुद्धा चालेल. तसेच प्रथम गणपती स्थापना करून घ्यायची आहे. आपण ही स्थापना करत असताना पानाचा विडा घ्या, म्हणजेच पानावर स्थापना करायची आहे. त्यानंतर पूजन करून घ्यायचे आहेत. हळद कुंकू लावायचे आहेत. ओम गणेशाय नमः, जय माता दी या मंत्राचा जप करायचा आहे. स्थापना करतेवेळी हा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे. त्यासाठी आपण कलश घेतला आहे. तो कलश कोठेही खाली ठेवायचा नाही. तो ठेवण्यासाठी छोटे तामण घेऊन तामणामध्ये खाली तांदूळ ठेवायचे आहेत व त्यावरती कलश ठेवायचा आहे. त्या कलशामध्ये पाणी घ्यायचे आहे व त्या कलशाच्या बाहेरील बाजूने हळदी कुंकाने स्वस्तिक काढून त्या कलशाचे पूजन करून घ्यायचे आहेत. आता त्याच्यामध्ये 5 विड्याची पाने ठेवायची आहेत. त्यासाठी 5 पानांना हळदी कुंकू लावून ती कलशामध्ये ठेवायची आहेत. हे सर्व झाल्यानंतर देवाच्या ठिकाणी हा कलश आपण स्थापना करायचा आहे व त्यावर नारळ ठेवायचा आहे. नारळावर देखील आपण स्वस्तिक काढून घ्यायचे आहेत.
स्वस्तिक काढल्यामुळे ते शुभ प्रतीक मानले जाते. त्यानंतर ही झाली आपली कलश स्थापना. आता त्याच्यावर फूल ठेवून नमस्कार करायचा आहे. आता आपण घटस्थापना करून घ्यायची आहे. घटस्थापनेसाठी जी आपण पाटी घेतली होती त्या पाटीत ठेवायची आहे. त्या पाटीमध्ये 1 ते 2 पेर एवढा उंच मातीचा थर होईल अशी माती टाकायची आहे. वेदिका तयार करायची आहे. वेदिका तयार करताना ओम वेदिकाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता त्या पाटीमध्ये आपल्याला 7 प्रकारचे धान्य, जे धान्य आपण घेतले आहे ते टाकायचे आहे. त्याच्यावर पुन्हा थोडी माती टाकायची आहे. त्या मातीमध्ये पुन्हा सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. त्याच्यावर घटाचा कलश ठेवायचा आहे आणि त्या कलशामध्ये 5 किंवा 7 पानं ठेवायची आहे. त्या कलशाच्या बाजूला धागा बांधून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला 9 पानांची 9 फुलांची माळ तयार करायची आहे. अशी ती 9 दिवस फुलांची माळ तयार करून बांधायची आहे. आणि जी माळ आपण बांधणार आहोत ती माळ आपल्याला घटामध्ये सोडायची आहे. अशा पद्धतीने 9 दिवस माळी तयार करायच्या आहेत व घटामध्ये सोडायच्या आहेत. या घटामध्ये आपल्याला सुपारी व हळकुंड देखील टाकायचं आहे. त्याच्यानंतर देवीचं ओटीचं साहित्य समोर ठेवायचे आहे. देवीला सुद्धा हार तयार करून घालायचा आहे. त्यानंतर देवीला फुले 5 प्रकारची फळे ठेवायची आहेत आणि देवीला नमस्कार करायचा आहे. पानांच्या किंवा फुलांच्या माळी लावायच्या आहेत. अखंड 9 दिवस आपल्याला देवीसमोर व घटासमोर दिवा हा तेवत प्रज्वलित ठेवायचा आहे. तसेच 9 दिवस आपल्याला देवीचे नामस्मरण करायचे आहे आणि हे व्रत करायचे आहेत. आपल्या घरात कुटुंबावर देवीचा आशीर्वाद असावा म्हणून दैनंदिन आपण 9 दिवस या घटाची पूजा करायची आहे. हे पूजन झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर देवीची आरती करायची आहे. धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. आपली इच्छा देवीसमोर व्यक्त करायची आहे. अशा पद्धतीने आपली घटस्थापना पूर्ण होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही घटस्थापना करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.